मी आपल्याला माझ्या सर्व कवितांचं वाचन करून दाखवणार आहे. सर्व ए टू झेड. म्हणजे आजपर्यंत मी भरपूर कविता केलेल्या आहेत. 2000 कविता केल्या, 2000 सर्टिफिकेट मिळाले. पण काही मोजक्या कवितांचं मी वाचन करणार आहे. सर्जा राजाची जुडी श्रावण माशी येतील, एक दिवस आनंदाचा पुरणपोळी खातील. सजावटीसाठी सज्ज आपला शेतकरी भाऊ, सणांचा राजा श्रावण आनंदाचा झरावाऊ. ही अष्टाक्षरी होती. बाप्पाच्या आगमनाची आतुरता, गणरायाच्या स्वागतासाठी 10 दिवसात धावणार सारे, मजेत येईल दिवस आनंदासाठी. भजन श्लोक गाती गाणे, अभंग कीर्तन प्रवचन झाले, अथर्व शीर्ष पठणाने समाधान. गणपती बाप्पा मोरया आले, गणपती बाप्पा मोरया आले. हे गणपती बाप्पासाठी होते. अंगारकी चतुर्थीला भाद्रपद महिन्यात, योगायोग समजावा गणपती हे येण्यात. आले आडे गणपती चतुर्थीला सदा येत, 10 दिवसात सण विलीनता अनंतात. पाठपूजा मंत्र जप करा सगळ्यांनी छान, 10 दिवसात झाले गणपती गुणगाण. गजानन महाराज प्रकट दिन आज, पारायण सोळा सहभागी वा खास. ज्येष्ठा गौरी पूजन शुक्रवारी, नानाविध प्रकार नैवेद्याला. माहेर वाशीन वावरत आहे अनेक आशीर्वाद देण्याला. हाय आली सोन पावलानी गौरी, माहेर वाशीन 2 दिवस आनंदाचा जरा वाहतो आहे. निघाली सासरी डोळे टिपूस, नित्य पाठाशी आशीष मागते गौरी. गणपती बाप्पा दिवस आनंदाचा जरा वाहतो आहे. निघाले बाप्पा डोळे टिपूस, निघाले बाप्पा डोळे टिपूस. नित्य पाठीशी आशीष मागते सौ प्रमिला, सुखी ठेव सगळ्यांना. नित्य निरंजन सेवा भाव करून, साष्टांग नमस्कार करते ही प्रमिला देवाला. साष्टांग नमस्कार करते ही प्रमिला देवाला. निरोप बाप्पाला दिला. आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. भारतीय देशाची शान बलिदान, हे लाल बाल पाल भारत देश होता तेव्हा अतिमहान. भाकरी असते कष्टाची, काम तर करतात सारी. तारेवरची कसरत करत संसारूपी सागरी सौ प्रमिला नारी. कोणाला झावर पांघरून गोधडी उभ माया ममता सारी. हिवाळ्यात सर्वांची उबदार वस्त्र, मानपाट मोडून शिवते ही नारी. आपल्या पूर्वजांसाठी फक्त एक चारोळी, स्मरण करून भोजन करावे. पृथ्वी अवतरलेले वाडवडील, पितृअष्टक म्हणून मोद भरावे. पितृअष्टक म्हणून मोद भरावे. हा एक चारोळी असा एक उपक्रम केलेला होता. आणि स्वतःहून बऱ्याचशा कविता अशा आलेल्या होत्या आणि त्याचं सर्टिफिकेटही मिळालं होतं. अचानक योगायोग आला पितृपक्षात, वाडवडिलांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने. उपक्रम छान. सर्व चारोळी आणि काव्यलेखनाचे विशेष कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. असा हा कार्यक्रम घेतलेला होता. आपल्या पूर्वजांसाठी एक चारोळी, आणि तो खूप छान झाला होता. बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटी चैतन्य है आगे बढ़ाओ. शैलपुत्री देवी पहिली हिमालय कन्या झाले. नवरात्र विशेष महत्त्व, देवाला नमन केले. नवरात्र विशेषता हे महत्त्व, देवी गाता नमन केले हो देवाला. मान आहे हा ओटीला. नवरात्र प्रेरणेने उत्सुकता, हा आईने केला हा नवरात्र उत्सव. ब्रह्मचारिणी देवी दुसरी, श्वेत वस्त्र परिधान केले. नवरात्र विशेष महत्त्व, देवीला नमन झाले. तिसऱ्या दिवशी लाल रंगाची लाली, चंद्रकटा देवीचे मंजिरी भजन गाणी. भक्ती श्रद्धा भाव दर्शनाला गर्दी, भक्त करती पूजा पाठ मंत्र आणि शुद्ध वाणी. मंत्र आणि शुद्ध वाणी. कुष्मांडा देवीच्या मंदिरात गर्दी, महिमा देवीचा भक्ती श्रद्धा वर्दी. भक्तीचे महात्म्य, जागृत देवीची आरती ओवाळू भक्ती भावनेची.
पूजा मंत्र जप करा सदा सुखी, आशीर्वाद दिला देवीच्या मुखी. घडो हीच खरी सेवा भावकामी, संस्कार संस्कृती सौ प्रमिला नामी, संस्कार संस्कृती सौ प्रमिला नामी. 5व्या दिवशी पिवळ्या रंगाची करा हळदीची खुले क्रांती, स्कंद माता नाम कार्तिक घेऊन हा मांडीवर शोभे आई. कमल घेऊन बेलपत्र माळ, शेवंती कमळ गळा शोभे. नैवेद्य केळीचा नामस्कंद माता, आशीर्वाद आता सौ प्रमिलाला मिळाला. पिवळ्या रंगाची साधली किमया, नितंब ही काया नितळ ही काया नारी शक्ती. नवरात्र केले उपवास झाला, आशीष लाभला सौ प्रमिलाला, आशीष लाभला सौ प्रमिलाला. नवरात्र सुरू झाले दिन 6वा हिरवा, नवरत्न चुडा हाती डोक्यावर हा गारवा. हिरव्याची नवलाई चराचर सृष्टी सारी, नवरात्र परिधान नवरंग साडी नारी. अनमोल निसर्गाच्या सानिध्यात बसलेले कात्यायनी हे देवीचे मंदिरात गर्दी असे. येत हा केला धावून संकटात सदा सुखी, ठेव देहावर श्रद्धा नाम तुझे सदा प्रमिलाच्या मुखी. काल रात्री देवीचे मंदिर सुंदर, अंबाडी भाजीपाला आरोग्य छान. रक्त दाब नियंत्रण करण्यासाठी आरोग्य रक्षणार्थ उपयोग महान. लेख नवरात्र विशेष महत्त्व असे नेहमीच. पितृपक्षात पितरांचा उद्धार करून मग नवरात्र उत्सव साजरा केला जातो. काल रात्री देवीचे मंदिर सुंदर, आंबाडी भाजीची आरोग्य छान, रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी आरोग्य रक्षणार्थ उपयोगमान. नवरात्र सुरू झाले, फराळाचे उपवास आराधना करावी, देवी देवतांची स्तुती करताना श्लोक मंत्र जप करावा, आशीष प्राप्त करून दिवाळी साजरी करावी. सौ प्रमिला रवींद्र. रिद्धी सिद्धी देवीचे मंदिर गाठले, मोरपंखी रंगाची किमया न्यारी, सजून नटून सौभाग्यवती देवा. नव्या नवलाईची दुनिया ही सारी, नव्या नवलाईची दुनिया ही सारी. विजयादशमी उत्सव साजरा, वाईटावर चांगल्याचा विजय छान. दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा, सोनं घ्या सोन्यासारखे राहा, सोनं घ्या सोन्यासारखे राहा महान. नवरात्रि पूजा पाठ में दुर्गा माँ का आशीष मिला, सबका सलाम श्री शक्ती का. नवरात्र विशेष चारोळी झाला. नवरात्र सुरू झाले छान, दसरा सण मोठा झाला नाही आनंदाचा तोटा. आज पौर्णिमेचा चंद्रयोग घेऊन आला. वेद दिवाळीचे लागले, लेका सुना नातवंडे येतील, हजा मजा होईल सगळ्यांची. सुट्टी संपली शाळेत जातील, सुट्टी संपली शाळेला जातील. वाढदिवस लेकीचा आज पूर्ण होतो तुमच्या सर्व इच्छा. आज समूहात सार्थक झाले, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चांदणे पसरले सुख सुंदर सुखाचे, दिवस आले आनंदाचे सदैव झाले हो. अंगणात पेरले ऊन पावसाने, झुडपलेले आनंदाने. जीवन गाणे हे हा द्रोणकाव्य होतं. स्वप्नपूर्ती आयुष्याची चांदणे पसरले, सुख सुंदर सुखाचे दिवस आले आनंदाचे सदैव झाले हो. स्वप्नपूर्ती आयुष्याची अंगणात पेरली ऊन पावसाने, झुडपलेले आनंदाचे जीवन हे गाणे, आनंदाचे हे जीवन गाणे. राष्ट्र समर्पित व्यक्तिमत्व, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. समूहाच्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा. धनत्रयोदशीच्या निमित्ताने आज धन्वंतरीची पूजा खास, सन्मान साजहा. धनत्रयीची दंतकथा छान, धन्वंतरीची खास मान, दिवाळी मान हा. दिवाळी लक्ष्मी पूजन घरोघरी छान, रंगरंगोटी सजावट सुंदर हे. लक्ष्मी पूजन करून गृहस लक्ष्मी आदर, समभाव गुण घरातील सदस्य लक्ष्मी हे द्रोणकाव्य होते. दिवाळीच्या पाडव्याच्या बलिपतिप्रदा, पती औक्षण नारीवादा सदैव यादा हो. दिवाळी पाडव्याला बलिपतिप्रदा, लोक औक्षण सगळ्यांना दिवाळी वान हो. हे सुद्धा द्रोणकाव्य होते. काय सांगू तुम्हाला दिवाळीच्या आठवणी, मनात समाधानाच्या मंगलमय साठवणी.
सहकुटुंब सहपरिवार उपस्थित सदस्य सारी दिवाळीच्या सणाला सजून नटून सौ प्रमिला नारी. नातवंड रमलेली सदैव फराळ खाऊ जेवण पाणी. दिवाळी सणाला माहेर विसरली सौ प्रमिला ब्राह्मण करणारी. व्याही भाई धीरसावा सहपरिवारी गुंतलेली. दिवाळी दसरा सर्व सण हवं नको बघू लागली. परिवार वाढता वाढतोय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. जुन्या आठवणींना उजाळा संसारूपी सागरी सफर. लेकी सुना नातवंडे सारी शाळा कॉलेज सुरू झाली. दिवाळीच्या सणाला माहेरची आठवण मला नाही आली. माहेरची आठवण मला नाही आली. दिवाळी सणाला मजा आली. झडा रांगोळी पंती झगझगमाट सर्व गेली घरोघरी त्यांच्या त्यांच्या. रिकामा घरात झाले लखलखाट. रिकाम्या घरात झाले लखलखाट. लेक आमची सावली वाढदिवस साजरा. समूहाची लाडकी वाढदिवस साजरा. वारी पंढरीची अभंग. वारी पंढरीची वाट चाले पायी. आषाढीला जाई पंढरीला. आषाढी कार्तिकी ही उपवासाची. वारी पंढरीची करतात. वारकरी संत भजन म्हणत. पायाने धावत पंढरीला. टाळ मृदुंग हे विना वाजवत. चिपळीची साथ भजनात. आषाढी कार्तिकी व्रत एकादशी. वासुदेवापाशी उपवास. पंढरीची वाट दिंडी दरवाजा. उघडला राजा पंढरीचा. अभंग रचला सौ प्रमिलाने. आवड देवाला नित्य नेमाने. आवड देवाची नित्य नेमाने. चातुर्मास समाप्ती द्वादशी दिवस. तुळशी विवाह करून आनंदाचा खास. तुळशी विवाह करू आनंदाचा खास. तुळशी विवाह. वृंदावन उजळले सदा दीपक देवापुढे. संध्या दीप लावून आयुष्य घर धन्याचे वाडे. वृंदेचा जन्म झाला राक्षसाच्या कुळात. राजा जालंधर हो दानशूर निष्णांत. घनघोर रणसंग्राम युद्धात देवदानव. विजय संकल्प शुद्ध भावभक्तीचा मानव. विष्णू भगवंताने रूप जालंधर आला. व्रत उपासना केली वृंदेचा भंग झाला. जालंधराचा वध झाला. शाप देऊन जली सती गेली. वृंदेचा जन्म राखेतून तुळशी वृंदावनी होती आली. शापित शालिग्राम आणि तुळशी विवाह प्रथा सुरू. कार्तिक मास द्वादशीला धुमधडाक्यात सारे करू. धुमधडाक्यात सारे करू. हे त्या वृंदेचे एक हे होतं. ती कथा मी माझ्या कवितेत मांडली होती. आता भारतीय संविधान. भारतीय संविधान हा एकतेचा धर्म. मानवी जीवनी महत्त्वपूर्ण कर्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान केले लोकहिताने. समभाव समानता प्रस्थापित करण्यात यशस्वी होण्यासाठी संविधान अंमलात. महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त लेखणी. मार्गदर्शक सावित्रीबाई फुले महिला झाली आता देखणी. शिक्षण करियण संगोपन घडवून बहरली वनराई. सर्व क्षेत्रात कार्यरत आहे भारतीय शान महान आई. घराघरात पोचले शिक्षण. करिअर संगोपन केले बहरले. घरी दारी गणगोतात सारी सुशिक्षित हो झाले. महात्मा ज्योतिबा फुले नावाजले. महात्मा ज्योतिबा फुले नावाजले. दत्त दिगंबर दैवत माझे शेवा भावी सारी. नातवंडाच पाच सजलेली सौ प्रमिला नारी. दत्त दिगंबर दैवत माझे सौ प्रमिला ब्राह्मण करणारी. सदैव प्रार्थना करत असत संस्कार संस्कृती शिकवी सारी. दत्त दिगंबर दैवत माझे सेवाभावी वृत्तीने काम केले. संसारूपी सागरी साठवण सदैव आशिष प्राप्त झाले. सदैव आशिष प्राप्त झाले. नवी पाठ नवा दिवस. नवे सकारात्मक विचार. संस्कृती संस्कार शिकवी. देऊ रोज छान सद्विचार. मंत्र जप ध्यान करा आरोग्य राखण्यासाठी. प्राणायाम योगासने सुदृढ निरोगी राहण्यासाठी. सकाळ संध्याकाळ शुभ.
सकारात्मक विचार करा. वाणी आणि लेखणीला आनंदाचा अनुभव भरा. काव्यकरिता लेखनात प्रत्येक दिवस आनंदाचा. ध्यानी मनी नसतानाही दिवस जाईस आनंदाचा. दिवस जाईस आनंदाचा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्योतिबा पत्नी नारी. नारायण गाव येथे जन्म झाला. खडतर प्रवास शिक्षण वारीला. शिक्षण करीण बहरली वनराई. आज लक्ष्मीचा वाण फुले सावित्रीबाई जयंती साजरी करा. सगळ्यांना अभिमान घरोघरी आनंदाचा झरा. बालिका दिन सगळा भारतीय स्वाभिमान. उच्च करिअरची दिशा नारी जीवनी अभिमान. वांग मटार हरभरा गाजर मकर संक्रांतीच्या भाजीचं कविता केलेली. वांग मटार हरभरा गाजर लोणी भाकरी तिळाची. करू इंद्र देवाला आळवणी. पिकू उत्पन्न येतील जोराची. सुगड पूजा सौख्य भरे. सण संक्रांत जानेवारी. मनातून काढून टाका राग. लक्ष्मी नारायण येईल हो घरी. शुभेच्छा दिल्या भरभरून. दुःख सारे तिळासारखे. तिळगुळ घ्या गोड बोला. सर्व मिळावते मनासारखे. बंधना पलीकडे नातं असतं. शब्द भावनिक आधार असावा. दुःख सारे विसरून देईल असे तिळगुळाचा गोडवा दिसावा. भारतीय संस्कृती संस्कार कर्माची. फुले फुलली हा धर्माची. शिवाय याचीही भारत स्वाभिमान. झेंडा उंचावणे फडकणार गरिमान. सदैव छान हो. हे द्रोणकाव्य. छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी गडावर आले बालशिजाईच्या पोटी. शहाजी महाराजांना मानाचा मुजरा गोमटी. घरोघरी आनंदी आनंद. बाळाच्या नामकरणास गावातील जमा झाले पाळणा हलला नामास. घडवू बाळाला जिजाऊ. लहू वस्ताद तालीम सुरू. राज्यभूषण महाराष्ट्र घडत. लहूजी साळवे जिजाऊ गुरु. महाराष्ट्रभूषण पुरस्कारी शिवाजी महाराज आठवणी. भारतीय स्वाभिमान असावा प्रत्येकाच्या हृदयात साठवणी. प्रत्येकाच्या हृदयात साठवणी. अशा ह्या कविता छोट्या छोट्या, काही मोठ्या, काही द्रोणकाव्ये, काही अष्टाक्षरी, काही षडाक्षरी, काही पंचाक्षरी आहेत, काही 12 अक्षरी आहेत, थेंब काव्य आहे. अशा अनेक प्रकारे कविता केलेल्या आणि आज त्या मी तुम्हाला गाऊन दाखवते आहे. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर हे माझ्या चॅनलचे नाव आहे आणि अनेक प्रकारच्या कविता मी तुम्हाला आज गाऊन दाखवत आहे. मी नित्य चारोळी करत होते. संध्या चारोळीसुद्धा होती. संध्या चारोळी सकाळचं प्रातस्मरण असायचं. आणि संध्या चारोळी आणि निशा चारोळी अशा सर्व प्रकारच्या चारोळी करून मी चारोळी सम्राज्ञीसुद्धा झाले आहे. भाऊ माझा उभा आहे सर्जा राजाची जोडी घेऊन. चराचर सृष्टी हिरवीगार शेते झाडं डौलदार पाहून. अभियंता दिवस आनंदाचा. इंजिनियर आदर वाढे. अभिनंदन सोहळ्यात गेला दिन. संध्याकाळी दीपक देवापुढे. रस्ता ओलांडताना खाली पडला बाई. गाडी सुटली जोरात. देवा वाचवले आई. भगवंत परमेश्वर कृपा. अंगणी अपघात झाला. मार लागला नाही त्याला. सही सलामत वाचला. जात असताना रस्त्यावर उतरले पडले गाडी. चालून आली अंगावर. काहीच झाले नाही. वाचले गृहस्थ म्हणूनच देवतारी त्याला कोण मारी. या देवतारी त्याला कोण मारी याच्यावर मी कविता केलेली. आता निशा चारोळी. निशा राणी आली आनंद घेऊन. शनिवार गेला रविवार येईल. गणपती बाप्पाचे सजावट सांज सजावट. आवर करू झोपी जाईल. संध्या चारोळी. उद्या हरतालिका कहाणी पूजन. संस्कृती संस्कारांचा ठेवा जतन. सुंदर श्लोक सुंदर स्तोत्र पठन. संध्याकाळ झाली दीपक लावून. दिवस पोथी पुस्तक पारायण सोहळा झाला. संध्याकाळ झाली दीपक देवापुढे लावला.
हरतालिकेसाठी भाद्रपद तृतीयेला पूजन गौरी शिवाची आराधना करू. हरतालिकेचे व्रत केल्याने होतं सौभाग्यप्राप्ती आनंद स्मरू. शिव पार्वतीचा बाळगणेश आगमन भाद्रपद चतुर्थीला 10 दिवसात 10 वारणारे सारे साष्टांग दंडवत गणपतीला. साष्टांग दंडवत गणपतीला. आणि 8 दिवसामध्ये ह्या 10 दिवसामध्ये आरतीसुद्धा करतात. आला माझ्या घरी दारी आशिष मागते सगळ्यांना. पूजा पाठ मंत्र जप ध्यान केले डोळे भरून तुझं निरोप देताना. डोळे भरून तुझं निरोप देताना. गणपतीची आरतीही केली होती. ऑनलाईन सर्टिफिकेटही मिळाले होते. पर्यावरण सृष्टीत समुद्र गाव आहे. बघता बघता लहान मुलांना समजून सांगितले आहे. हिरवीगार झाडी आणि आनंद झाला. मनापासून बालपणी आम्ही सगळे एकत्र पाहून आलो. पण शहरी भागात आपण मुलांना समजावून घेण्यासाठी वेळ मिळेल अशी अपेक्षा म्हणूनच फक्त बालसंस्कार वर्गातील मुलांना नेलं होतं. आनंदाचा क्षण साजरा करण्यात यशस्वी झाले. तसं बघितलं तसं बरेच उपक्रम राबविले गेले होते. पण बगीचात फिरायला गेलो तेव्हा चित्रपटसृष्टीतील प्रत्येक बगीचात जात नाही, पण आम्ही मात्र एकत्रित गेले. बगीचा व तेथील प्राणी संग्रहालय पाहायला काही पालक पण होते. सोबत राणीचा बागही आम्ही बघितला. लहान मुलांना नेलेली त्याच्यावरती कविता केलेली. दही भात शिदोरी निरोप बाप्पाचा. दही भात शिदोरी क्षण निरोपाचा. गणपती बाप्पा चालले गावाला. पुढील वर्षी लवकर या सांगितले. साष्टांग नमस्कार घातला गणपती बाप्पाला. साष्टांग नमस्कार घातला गणपती बाप्पाला. हृदयी स्थान दिले छान. हृदय मंदिरात पूजेचा मान. भगवंत परमेश्वर असतो तो. रोज त्रिकाळी करते गुणगान. रोज त्रिकाळी करते गुणगान. बालपणी लाभलेला आनंद घेत म्हातारा होईपर्यंत सदा असतो. संस्कृती संस्कारांचा ठेवा तेवत सदैव जीवन जगताना दिसतो. सदैव जीवन जगताना दिसतो. संध्याचा रोळी. संध्याकाळी सांज खुल्ली. लाल रंग असलेली छान सौभाग्य लक्षणे दिसतात जणू. दीपक देवापुढे ठेवून मान. दीपक देवापुढे ठेवून मान. लेक कौतुकाने पाहत लेक सून बहरली जाते. लेक लाडकी बाहुली सासर माहेर गुण गाते. तिच्या मनात आठवणी जाग्या. बालपणी झालेल्या आनंदाने शिक्षण करिअर भरली आहे. संस्कृती संस्कारांची स्वानंदाने. संस्कृती संस्कारांच्या स्वानंदाने. संध्याचा रोळी. रामरक्षा स्तोत्र पठण केले. संध्याकाळी देवी लावून नातवंडात नातीचे कौतुक सुंदर श्लोक ते ऐकून. निशाराणी. निशाराणी आली होती आज जागतिक कन्या दिन. सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आभार मानले मी मनापासून. आभार मानले मी मनापासून. निशाचा रोळी. निशाराणी आली. डोळ्यात झोप होती. नातवंड रमलेली अंगाई गीत गात होती. सर्व कर्तव्य आता प्रबोध. आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते. पण अचानक एक दिवस आनंदाचा क्षण असा येतो की गुणगुणतच आपल्या आवाजाने चांगलीच रमली होती. गाता गाता म्हणजे विश्वास प्रेम भरोसा अशी अनेक प्रकारच्या पद्धतीने गाणं स्वतःच स्वलिखित कविता वाचत करून आनंद घेता लेखक गायिका म्हणून नावारूपाला आली. त्याच्यावर कौतुक केलं सगळ्यांनी. सर्व कर्तव्य पार पाडून आता थोडा स्वतःसाठी वेळ द्यावा असे तिने ठरवले होते. यासाठी ती हळूहळू प्रयत्न करत होती. रोजच्या प्रमाणेच गाणे गुणगुणता तिला एक दिवस लेखन कौशल्यसुद्धा आत्मसात झाले. अरे वा, तुम्ही तुमच्या स्वरचित गीतांचे किती सुंदर गायन केले प्रमिलाताई. एका कार्यक्रमात तिला मिळालेली शाबासकी तिला अनेक पुरस्कार प्राप्तीचा आनंद देऊन गेली. बोध किती छान. एक ना एक दिवस आपल्या सुप्त गुणांना नक्कीच वाव मिळतो. पितृऋण. पितृपक्ष पूर्वजांसाठी स्मरण केले जाते. महत्त्व पितृ अष्टक म्हणून. वाडवडील तृप्तीत आशीष प्राप्त होतील
पितृऋण तर्पण करायचे पितृपक्षात, पण जिवंत असताना तोवर खाऊन पिऊन हिरणं पिणं सेवाभाव करा. सगळ्यांनाही विनंती, कावळा शिवला तर परमोच्च आनंद घेण्यापेक्षा स्वतःवर ठेवा विश्वास, आनंदाचा क्षण अनुभवा. पण हे सर्व करतानाच बाप्पा वडील अगोदर मुलगा गेला, त्या मातेची काय चूक होती? बोधनशीब कोणत्या वयाला काय दाखवते हे महत्त्वाचे. कर्म तैसे फळ, तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ मिळेल, त्याच्यावर ते बोध केलेला होता. आई कुलस्वामिनी पवन आई माता, तुझं छोट्या गावात मंदिरी स्थान, भक्ती श्रद्धा सर्वदा तुझ्या चरणी, पूजा मंत्र जप पाठ पारायण ध्यान. कुलस्वामिनीसाठी एक चारोळी हा कार्यक्रम घेतलेला होता आणि सगळ्यांनी खूप छान छान चारोळ्या त्यात केलेल्या होत्या. त्याचंही सन्मानपत्र खूप सुंदर मिळालं होतं. प्रत्येक उपक्रमात सुंदर सन्मानपत्र मिळत असतं. नवरात्र विशेष महत्त्व देवीची गद्र लक्ष्मी देवी सोलापूर महान, कुलकर्णी कुटुंबियात पूजा छान, आरती आराधना कुर्गी छान. प्रत्येकीने प्रत्येकीच्या देवीचं दिलेलं होतं आणि प्रत्येकीला सन्मानपत्र हे प्राप्त झालेलं होतं. संध्या दीपकाला घरी आल्या, गोरज मूर्तावर वासरे गाई, धुळकन घरी दारी पसरले, सदैव लक्ष्मी वाट पायी, सदैव लक्ष्मी वाट पायी. ही माझी सांज चारोळी होती. हिरवं शिवार माझं वावाचं, शेतात कापूस पिकला छान, छान किती दिसतो छान, पिकवणारा भाऊ मान. नातीला पाहते, प्रतिमा माझी आठवण, संसारी नातीत पाहते, संसार संस्कृती ठेवा देण्यात प्रयत्न करते. सणवारी देत आहे संस्कार संस्कृती ठेवा, स्नेह गुणांची ठेवण जोडीला, करू नये कधी कुणाचा हेवा. शेजारी पाजारी करून दानधर्म करत जातो, गोर गरिबांना मदत करा, आनंदी चेहरा सौ प्रमिलाचा नेहमी पाहतो. अन्नपूर्णा बनवून सदा मुखी खास भरवते आई, सगळ्यांना पोट भरेल एवढे उरलं सुरलं खाते बाई. संसाररूपी सागरात किनारा लाभला सुखाचा, हवं नको पाहू सदा सर्वदा, अहंकारी वारा नको दुःखाचा, अहंकारी वारा नको हो दुःखाचा. क्षणभर वाटलंच नाही अलक वाचक कोण आहे ते, क्या बात आहे. खूप सुंदर अलकही छान लिहिले जातात. दिवाळी सणावर एक अष्टाक्षरी केली होती. दिवाळी पाडवा बलिपती प्रदा, बळीराजा सुकवाला होता भारी, सगळ्यांना दिवाळी औक्षण केले, सजून नटून सर्व छान नारी. बालदिन चाचा नेहरूंचा, वाढदिवस खास मुलांसाठी, नातवंडास सजलेली गुलाब फुलं दिले सगळ्यांसाठी, बालसंस्कार वर्गात सगळ्यांना गुलाबाची फुलं वाटली होती. खोडकर भारी देवा सदा सांभाळून घ्यावे कमाल, बालपणी लाभलेला आहे आनंदी सुट्टीतील धमाल. आट्या पाट्या गोट्या देवा खेळत होते भारी, भल्या भल्यांना मोठ्याने हरवत होती सई प्रमिला नारी. खो खोची धमाल मस्ती, डाळ शिजली नाही कोणाची, 11 बिडू सामील करूनच ढाल तलवार आमचीच. गल्लीत गोंधळ भारी देवा, आई बापा रागवत असत, टाळायचे तर आजी बाबासोबत, कोणीही मला बोलत नसत. खोडकर होती त्यावर कविता. लेक लाडकी लेक लाडाची मैना, भाऊ ववजाई पोटी आली, चालता बोलता झाली वर्षाची, आजी आजोबा काकांची झाली, आत्या मावशी काकू शेजारी, लाडाची बाहुली हसत खेळत, नवीन दिवस आनंदाचा क्षण, रोज अनुभव सदाचार ऐकत, बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम काळजी घेतली आजी आईने, गुटगुटीत आहे बाची माझी ती, लेक लाडाची सांभाळून बाईने. भाऊ भावजाई भाग्यवान हे, लेक लाडाची वाढताना पाहे, गोड गोजिरी गुबगुबीत मैना, लाडकी बाहुली असत. भाचीसाठी केली होती. मला 4 भाच्या आहेत.
कितीतरी दिवसात कीर्तन प्रवचन झाले, ऐकायला मिळाली छान, कानरुप्त होऊन राहिले. कितीतरी दिवसात याच्यावर कविता. कितीतरी दिवसात बाहेर ऊन वारा पाऊस, अंगणात फुलझाडे हिरवीगार, मनापासून फिटली हौस. कितीतरी दिवसात सागर किनारा पाहिला, अंगावर शारे आणणारा मनातून ठासून राहिला. कितीतरी दिवसात बाहेर फिरायला जाणे, मनमोहक छायाचित्रे मनात आकृती कोरणे. कितीतरी दिवसात अशा अनेक कविता केलेल्या आहेत आणि अशा अनेक कविता सगळ्याच वाचून दाखवणं अवघड आहे, पण एवढ्या मी वाचल्या तेवढ्या माझ्या स्वरचित कविता आहेत. डेगूजी अमरावती शेगाव जन्मस्थान, सेवाभावी कर्मयोगी कार्य करीत महान. वैराग्याची मूर्ती श्रेष्ठ, अंधश्रद्धा निर्मूलन, गावोगावी जाऊनच स्वतः सेवेत राहून. समाजात काम केले, बंधुभाव माणुसकी, संत गाडगे बाबांनी माणसात आणली आपुलकी. स्वच्छ भारत महान, गाव तिथे अभियान, पटवून हे महत्त्व गाडगे बाबांचे छान. गाडगे बाबांवर कविता केलेली. अशा अनेक प्रकारच्या कविता केलेल्या आहेत. मार्गशीर्षात जन्म झाला, अनुसया मातेने दिला, अवतार दत्ताचा नामजप, सत्व पाहावयास आला. दत्त दिगंबर दैवत माझे, सेवाभावी वृत्तीने काम, संस्कार संस्कृती झाले सदैव प्रार्थना मुखी राम. दत्त महिमा दिगंबर पाहता, हातात कमंडलू पायी खडावा, त्रिदेवांचे झाले अवधूत चिंतन, गाय समोर श्वान शोभे जडावा. गुरुदत्त दिगंबर प्रार्थना, अवधूत चिंतन, दिगंबर दत्ताचे मंत्र, समाधान जीवनात सदैव यावा, आराधना करवी सोपे हेच तंत्र. दत्तगुरूंच्या फोटोवर ही कविता केलेली. अशा अनेक कविता आहेत. नवीन वर्षासाठी सकारात्मक विचार. नवे वर्ष नवा हर्ष मणी, नवे सकारात्मक विचार, संस्कार संस्कृती शिकवी, देऊ रोज छान सद्विचार. मंत्र जप ध्यान करा आरोग्य राखण्यासाठी, प्राणायाम योगासने सुदृढ आरोग्य राहण्यासाठी. सकाळ संध्याकाळ शुभ सकारात्मक विचार करा, वाणी आणि लेखणीला आनंदाचा अनुभव बरा. काव्य करीत कविता लेखनात, प्रत्येक दिवस आनंदाचा, ध्यानी मनी नसतानाही दिवस जाईलच आनंदाचा, दिवस जाईलच आनंदाचा. वस्राश्री उद्धाराचा, वसाश्री उद्धाराचा, भारतीय स्वाभिमान, महिला सुरक्षित केली अलंकार अभिमान. शिक्षण करिअर भरली मनराई, आज लक्ष्मीचे मान. फुले सावित्रीबाई फुले जयंती साजरी करा, सगळ्यांना अभियान. घरोघरी आनंद जरा, बालिका दिन साजरा, भारतीय स्वाभिमान. उच्च करिअरची दिशा, नारी झाली जीवनी अभिमान, नारी झाली जीवनी अभिमान. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. आनंद ओसडून वाहण्यासाठी, श्रीफळ शाल पांघरली प्रेमाची. आशिष लाभतील स्नेहगुणात, कामात मदत होईल सुखाची. माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. असे अनेक कविता आणि त्यांची सन्मानपत्र मी आज दिलेली आहे. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर.